मला तुम्हाला सांगणे, आपण अनेक वेळा आपल्या लेकरांना सगळ्या बाजूनी सुखाच्या सुविधा पोहोचवण्यासाठी तत्परतेने प्रयत्न करतो. म्हणजे ज्यावेळेस भगवंत म्हणाले नकुला बघ वनामध्ये गेलं तर तुला काय दिसलं. भगवंत आम्ही ज्यावेळेस वनात गेलो त्यावेळेस मला अतिशय विदीर्ण चित्र दिसलं. एक गाय नवजात वासरू जन्मले आणि त्या वासराला ती गाय एवढी चाटती की त्या गायला याचं बहाणही नाही की ती आता वासराचं मांस चाटायला लागली, रक्त चाटायला लागली. भगवंत म्हणले नकुल तू अगदी बरोबर पाहिलं. येणाऱ्या कलियुगामध्ये माणसांची हीच अवस्था होणार आहे. ती पण आपल्या लेकरांना एवढ्या सोयी सुविधा पुरवणार आहेत की त्या सोयी सुविधांमध्ये ती लेकरं अगदी आधू होऊन जाणार आहेत. त्या लेकरांना अपमान पचवण्याची बुद्धी प्राप्त होणार नाहीये. त्या लेकरांना कष्ट करण्याचं धारिष्ट आत्मसात करता येणार नाहीये. त्यांना सगळ्या सुखाच्या सुविधा कोण पुरवणार आहेत? त्यांचेच आई वडील. आणि आता सध्या आपण तेच पाहतोय. म्हणजे विचार करा, तुमच्यासारखं कष्ट ही जी पिढी दिसते ना माझ्या मागची, ही लय स्वार्थी पिढी. आमची पोरं नाही का, पण इथून पुढची आलेली पिढी लय स्वार्थी. आमची पायजमा टोपीवाली वाचली, सगळी वाचली. का वाचली? कारण ज्यांची वयाची 60 ओलांडली ना त्यांची पोरं त्यांचा शेवटचा श्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांच्यासोबत नातं निभावणार. हे काळ्या दगडावली पांढरी नाही. पण सगळ्यात दुर्भागी कोण आहे? ज्यांच्या वयाची 40 ओलांडली आणि 60च्या आतील जे आता युवा आहेत त्यांचं खूप कठीण आहे. कारण त्यांच्या पोटी आलेली पोरं त्यांच्या सोबत शेवटच्या श्वासापर्यंत नातं निभावत्या विसरून जा. महाराज काय पण बोलतात. कारण तुमच्या बद्दलची जी प्रेमाची भावना, आत्मीयतेची जिव्हाळ्याची जी होती ना ती सगळी तुमच्या लेकरांच्या मनात कोणी घेतली माहितीये का? मोबाईलने घेतली. महाराज काय पण बोलतात. आमच्या पोरांचा आमच्यावले जीव आहे. ते आम्ही दिसलं नाही तर पोरांना करमत नाही, आमच्याशिवाय झोपत नाही, आमची आठवण करतात. आईला दाबा कधी येणार, अण्णा कधी येणार सारखं विचार. आज आमच्या कैलासवासी शालनताईंच्या निमित्ताने सांगतो तुम्हाला आजच अनुभव येणार. चला करायचा प्रयोग घरी गेला कळेल तुम्हाला तुमच्या लेकरांचा तुमच्यावर किती जीव आहे. आज घरी गेल्यानंतर म्हणायचं तायडे भावड्या तुझा मोबाईल दे रे, आणि आता हा मोबाईल मी तुला परवा संध्याकाळी देणार बर का. सर कुत्रा हळूच बुकत नाही. भावड्याने उलट पालट बोलायला सुरुवात केली, नाव बदलून ठेवा. नाही तायडे मी भांडी आदळायला सुरुवात केली, नाव बदलून ठेवा. अहो रोज प्रचितीची तुम्हाला पहिली पालक घरी आलं